आज आपल्या रोपवाटिकेमध्ये ईगल इंग्लिश मीडियम स्कूल ढोलेवाडीचे मुलं आणि या मॅडम आलेले आहेत. बदलत्या शेतीच्या अनुषंगानं इथं आता नवीन प्रयोग करत असताना आपण रोपवाटिका चालू केलेली आहे. या रोपवाटिकेमध्ये कशा प्रकारे आपण इथं बियाणं भरतो किंवा याची माहिती मी जरा तुम्हाला थोड्या शब्दामध्ये देत आहे. पहिले त्यांना आपण प्लॉटवरती ऊसाचं असं आणतो ऊस, आणि ऊस आणल्यानंतर या ठिकाणी ऊस सोलाय घेतो. पहिले त्यानं सोलायला ऊस घेतल्यानंतर हा मशीनवरती अशा प्रकारे कटिंग केला जातो. मशीनवरती कटिंग केल्यानंतर हा ऊस इकडं द्रावणामध्ये बुडवण्यासाठी आणला जातो. हा चुन्याची निवळी, प्रथमतः चुन्याच्या निवळीमध्ये निर्जंतुक करून इथं आपण अशा या कीटकनाशकामध्ये पहिल्याच्यानं बुडवून घेतो. कीटकनाशक आणि हे बुरशीनाशक यामध्ये बुडवल्यानंतर इथं हा कोकोपीटमध्ये घालण्यात येतो. तर कोकोपीटमध्ये अशा प्रकारे कोकोपीटमध्ये आपण घालतो. ते आपण अशा प्रकारे बियाणे कट करत असताना ऊसाचा डोळा जेणेकरून चांगला असेल तो कट करून घेत असतो. आणि हा जो डोळा आहे हा वरती करून जेणेकरून मशीनवर बाद होणे अशा प्रकारे चांगला डोळा घेत असतो आपण. भट्टीवरती जर्मिनेशनसाठी ठेवला जातो. या कागदाच्या आच्छादनाचा वापर करतो आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे त्याची उगवण होते. उगवण झाल्यानंतर हा कागद काढून टाकून या प्रकारे रोपं तयार होत असतात. या प्रकारे रोपं तयार होऊन यातील खराब रोपे शॉर्ट केली जातात. समजा या अशा प्रकारची रोपं शॉर्ट करून अशी इकडे काढून अशा प्रकारचा चांगला ट्रे भरून दिला जातो. कॅरेटमध्ये भरून थांबा आपण तिला अशा प्रकारे कॅरेटमध्ये भरून कॅरेटमध्ये भरून थांबा जरा मागं चला. कॅरेटमध्ये भरून अशी शेतकऱ्याला बांधावरती पोच देतात. रोजच्या रोज पाणी मारावं लागतं. तुम्ही कुठले औषध मारता?